मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. महाराष्ट्राच्या इतिहासात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांची नावे अजरामर आहेत. हे दोन महान सेनापती केवळ मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक नव्हते, तर त्यांनी मोगलांच्या सैन्याला अक्षरशः धूळ चारली होती. त्यांची धडाडी रणकौशल्य आणि स्वातंत्र्याची धगधगती ज्वाला यांनी त्यांना मराठ्यांच्या क्षात्रवृत्तीचे मूर्तिमंत प्रतीक बनवले. या व्हिडिओमध्ये आपण संताजी आणि धनाजी यांच्या शौर्याचा प्रवास, त्यांची लढाईची कामगिरी आणि त्यांच्या स्वभावाच्या गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणार आहोत. तसेच मराठेशाहीच्या इतिहासातील या दोन वीरांच्या संबंधांचा मागोवा घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या दोन महान योद्ध्यांचा प्रेरणादायी इतिहास. आजच्या व्हिडिओतील मुद्दे राहतील संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी मोगल साम्राज्याला कशा प्रकारे जबर धक्के दिले, संताजी आणि धनाजी हे मराठ्यांच्या क्षात्रवृत्तीचे मूर्तिमंत प्रतीक कसे ठरले, धनाजी जाधवांचा उदय कसा झाला आणि स्वातंत्र्य युद्ध काळातील त्यांची प्रमुख कामगिरी कोणती होती, संताजी घोरपडे राज्याचे सेनापती कसे बनले आणि त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव कसा होता, संताजी आणि धनाजी यांच्या संबंधांचे मराठेशाहीच्या इतिहासातले महत्त्व काय होते, संताजीच्या मृत्यूने मराठ्यांच्या इतिहासातील शोकांतिका कशी उभी केली. तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया एक एक मुद्दा. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा. धनाजी जाधव इतिहासाला कलाटणी देणारा सेनापती. मराठ्यांच्या इतिहासात विशेषतः शिवशाहीतील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या प्रसिद्ध पुरुषानंतर महाराष्ट्रात अगदी सामान्यातल्या सामान्य माणसास कोणाची नावे माहीत असतील तर ती संताजी धनाजी या जोडगोडी सेनानींची. याची महत्त्वाची कारण म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतरच्या 25 वर्षाचा मराठ्यांचा इतिहास या मराठा सेनानींच्या पराक्रमाने खचून भरलेला आहे. या काळात हे दोन सेनानी म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाचे, छात्रवृत्तीचे मूर्तिमंत प्रतीक बनले राहिले होते. तर धनाजी जाधवाचा उदय कसा झाला? शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखालच्या हिंदवी स्वराज्यावर खुद्द दिल्लीपती औरंगजेब बादशाह आपल्या प्रचंड सेना समुदायानिशी चालून आला. मराठ्यांचे हे राज्य आपण हा म्हणता बुडवून टाकू अशी महत्वाकांक्षा बाळगून हल्ल्या पाठीमागून हल्ले करणाऱ्या या बादशहाला संभाजी महाराजांनी हतबल करून टाकले. सतत 8-9 वर्षे मोगलांशी असा संघर्ष चालू असता संभाजी महाराज अचानकपणे दक्षिण कोकणात मोहिमेवर असता शत्रूकडून कैद झाले आणि मग मोगल मराठा युद्धाचा सर्व रागरंगच बदलून गेला. इसवी सन 1689 मध्ये लवकरच संभाजी महाराजांना मोगली छावणीत बादशाही आज्ञेने हाल करून ठार मारले गेले. मराठ्यांची राजधानी रायगड राणी येसुबाई व राजपुत्र शाहूराजे यांच्यासह मोगलांच्या ताब्यात गेली. मराठ्यांनी नवा छत्रपती म्हणून राजाराम महाराजांना घोषित केले खरे, पण त्यांचा महाराष्ट्रात निभावणं लागल्याने त्यांना आपल्या सहकाऱ्यांसह दूर कर्नाटक देशी जिंजी किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागला. खुद्द छत्रपतींनाच आपले राज्य सोडून परागंदा व्हावी लागल्याचे पाहून सर्वसामान्य मराठा ठाणेदार, किल्लेदार यांचे अवसान गळून पडले आणि त्यांनी आपल्या ताब्यात असणारे ठाणे किल्ले पुढे सरकणाऱ्या शत्रूच्या हाती सोपविले. दक्षिण सह्याद्रीच्या अगदी बिकट प्रदेशातील पन्हाळा, रांगणा, विशाळगड यासारखी काही किल्ले सोडल्यास मराठ्यांची सर्व भूमी शत्रूंनी पादाक्रांत केली. शिवप्रभूंचे हिंदवी स्वराज्य एखाद्या पथ्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे कोसळले. आज अशा परिस्थितीत मराठी राज्य वाचवण्याची जिद्द कोणी बाळगली असेल तर ती छत्रपती राजाराम महाराज व त्यांचे सहकारी रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी, शंकरजी नारायण, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, परशुराम पंडित, बहिर्जी घोरपडे, विठोजी चव्हाण, मानाजी मोरे या कर्तबगार पुरुषांनी. यापैकी रामचंद्रपंत, शंकरजी नारायण, संताजी आणि धनाजी या 4 व्यक्ती महाराष्ट्राच्या राज्यकारभारात मुख्य होत्या. रामचंद्रपंतांकडे तर राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातील सर्वाधिकार बहाल केले होते. या 4 जणांनी हिंदवी स्वराज्याची ढासळलेली इमारत पुन्हा रचण्यास प्रारंभ केला. मराठ्यांचे नीती धैर्य त्यांनी सावरून धरले. विस्कटून गेलेल्या फौजा पुन्हा गोळा करून त्यांच्या जोम व उत्साह उत्पन्न केला. त्या शत्रूशी झुंजू लागल्या. संताजी, धनाजी, मानाजी मोरे, रूपाजी भोसले, बहिर्जी घोरपडे
घोरपडे, विठोजी चव्हाण या मराठा सेनानींनी शत्रूने काबीज केलेल्या मुलुख जिंकून घेण्याचा सपाटा लावला. सर्जा खानासारखे नामवंत मोगल सेनानी मराठ्यांनी कैद करून त्यांच्याकडून लाख लाख होऊन दंड वसूल करण्याचा प्रारंभ केला. हा एक महान चमत्कार होता. दक्षिणेतील राजकीय मंचावर घडणारी ही एक अद्भुत घटना होती. यापूर्वी बादशहाने दक्षिणेतील आदिलशाही व कुतुबशाही अशा दोन शाह्या बुडविल्या होत्या, पण त्यांच्या प्रजाजनांनी असा उठाव केलेला नव्हता. धनाजी जाधवाचा सेनानी म्हणून उदय झाला. तो या असाधारण राष्ट्रीय संकट काळात, यापूर्वी तो मराठी लष्करात होता, पण शिवाजी संभाजी काळातील त्याची कामगिरी संताजींप्रमाणेच उमेदवारीच्या स्वरूपातील होती. आता रामराजा काळात अगदी प्रारंभापासून तो मराठ्यांचा एक पराक्रमी सेनानी म्हणून पुढे आला. स्वातंत्र्ययुद्ध काळातील धनाजीची कामगिरी, राजाराम महाराज जिंजीला गेल्यावर त्यांनी महाराष्ट्रातील राज्याचा कारभार रामचंद्र पंत अमात्य व शंकररावजी नारायण सचिव या दोन मुत्सद्द्यावर सोपविला. तसेच पंताच्या हाताखाली संताजी व शंकरजी नारायणच्या हाताखाली धनाजीने राज्याच्या संरक्षणाची बाजू सांभाळावी असे ठरवून दिले. या सुमारास म्हणजे सन 1690 मराठी राज्याचे सेनापतीपद रिकामे होते आणि मराठ्यांचे हे दोन सेनानी सेना पंचसहिस्त्रीच्या हुद्द्यावर काम करीत होते. दोघेही या पदाची अपेक्षा बाळगून होते. वास्तविक सेनापतीपद धनाजीस द्यावे असे राजाराम महाराजांच्या मनात होते, पण पंताने ते संताजीस द्यावे असा आग्रह धरून आपले वजन खर्ची घातले. पंतावर महाराजांची खास मर्जी असल्याने त्यांनी त्यांचा शब्द मोडला नाही. संताजीची राज्याचा सेनापती म्हणून नेमणूक झाली आणि इथूनच या उभय सेनानींमध्ये एक प्रकारची अंतरस्पर्धा लागून राहिली. सन 1691 ही गोष्ट आहे. संताजी धनाजी दोघेही सारखेच पराक्रमी, गनिमी काव्याच्या युद्धातील अग्रणी, शिवाजी संभाजींच्या तालमीत तयार झालेले, बुडालेले मराठी राज्य तरते ठेवण्यासाठी कटिबद्ध झालेले स्वराज्यप्रेमी सेनानी. पण सेनापती म्हणून कुणाची तरी एकाचीच निवड होणार. संताजीची तशी तयारी झाली. धनाजी नाराज झाला, पण संतापला नाही अथवा त्याने अविवेक दाखविला नाही. योग्य संधीची तो प्रतीक्षा करत राहिला. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धातील धनाजीच्या पराक्रमी कारकिर्दीचा संपूर्ण आढावा घेणे हा या ठिकाणी उद्देश नाही. तथापि धनाजीचे मराठी इतिहासातील स्थान समजून घेण्यासाठी त्यांच्या पराक्रमाची उंची ध्यानात घेणे येथे आवश्यक आहे. छत्रपती राजाराम महाराजांचे कर्नाटकात पलायन म्हणजे केवळ जीव वाचवण्याचा उद्योग नव्हता, तो एक लष्करी डावपेचही होता. महाराष्ट्रापासून 500 मैल दूर अंतरावर मराठी राजधानी स्थापन झाल्यावर ती जिंकून घेण्यासाठी बादशाला तिकडे आपल्या फौजा पाठवाव्या लागल्या. जेणेकरून महाराष्ट्रातील मोगली फौजांचा दबाव एकदम कमी झाला. दुसरे असे की मराठ्यांचा राजा इतक्या लांबवर जाऊन बसल्यावर त्याच्या दर्शनासाठी मराठी सरदार सुसैन्य कर्नाटकात जाऊ लागले. स्वाभाविकच त्यांना दक्षिणेत मोहिमांसाठी विस्तीर्ण कार्यक्षेत्र मिळाले. संताजी धनाजी यांनी तर आपल्या झंझावाती मोहिमांनी नाशिकपासून जिंजी तंजावरपर्यंत मोठी धामधूम माजवली. ठिकठिकाणच्या मोगल अंमलदारांना पराभूत करून, प्रसंगी कैद करून त्यांच्याकडून त्यांनी लक्षावधी होनांची दंडवसुली आरंभली. मराठी फौजा चालून येत आहेत असे समजताच मोगली अंमलदार आपणहून खंडणीच्या रकमा तयार ठेवू लागले. मराठी सत्तेचा असा उत्कर्ष होत असता दुर्दैवाने मराठ्यांच्या या दोन सेनांनीत कार्याचा समन्वय होऊ शकला नाही. दोघांची दिले एकमेकांविषयी कधीच साफ राहिले नाहीत. त्यातच संताजीचे खुद्द राजाराम महाराजांशी जिंजीच्या दरबारात वितुष्ट आले आणि महाराजांनी संताजी सेनापती पदावरून दूर करून त्याच्या जागी धनाजीस नेमल्याचे जाहीर केले. मे जून 1696 मोगलांना कर्दनकाळ ठरलेला हा रणशूर सेनापती आता मराठी राज्यातील बंडखोर ठरला. नव्या सेनापतीच्या फौजा पदच्युत सेनापतीच्या परिपत्यासाठी त्याच्या मागे धावल्या. पुढचा इतिहास, सगळा इतिहास म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील मोठी शोकांतिका आहे. धनाजींकडून पराभूत झाल्यावर महाराष्ट्रात वणवण फिरत असता महादेवाच्या डोंगरात मोगलांना म्हसवडच्या नागोजी मान्यांकडून संताजी मारला गेला. जुलै 1697 संताजीच्या शोकांतिकेस धनाजी जबाबदार नव्हता. नियतीने त्याच्यावर टाकलेली सेनापतीपदाची जबाबदारी धनाजीने मोठ्या कर्तव्यनिष्ठेने पार पाडली. जिंजीहून राजाराम महाराज महाराष्ट्रात आल्यावर त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच इसवी सन 1698 1700 मार्च धनाजीने मोगल फौजांशी अनेक धावपळीच्या लढायात देऊन त्यांना गायकुतीस आणले. पुढे महाराणी ताराबाई या मराठी राज्याच्या
त्यांच्या कारकिर्दीतही धनाजीने आपल्या लष्करी मोहिमा गुजरात येथील बडोद्यापासून धारवाड कारवारपर्यंत चालू ठेवल्या. मुघलांची अनेक नगरे मारली, अनेक शत्रू सेनानी कैद करून आणले, खुद्द बादशाही छावणीवरही हल्ले चढविले, बादशास हवालदिल करून टाकले. इतके की एकदा धनाजीशी लढणाऱ्या आपल्या सरदारांचे रक्षण व्हावे म्हणून त्याला त्यांच्याकडे खास मंत्रलेले ताईत पाठवून द्यावे लागले. फेब्रुवारी 1706ची ही गोष्ट आहे. अशा धनाजीच्या पराक्रमाच्या कथा किती सांगाव्यात. धनाजीची स्वभाव प्रकृती कशी होती. संताजी धनाजी या जोड गोळीपैकी संताजी हा मुळातच तापट व आग्रही स्वभावाचा होता. शिस्तीचा तो कमालीचा भोगता होता. प्रसंगी आपल्या पराक्रमाचा दिमाग दाखविणारा होता. इतका की त्याने जिंजीत खुद्द छत्रपतींनाही आपल्या दिमाखाने व उद्दाम वृत्तीने दुखावले. त्याच्याबरोबर उलट धनाजीची स्वभाव प्रकृती होती. तो शांत, अनाग्रही व शिस्तीच्या बाबतीत ढिल्ला होता. शिवाजी संभाजी काळातील लष्करी शिस्तीचे दिवस मागे पडले असून परिस्थिती बदललेली आहे याचे भान धनाजीस होते, तसे ते संताजीस नव्हते. त्यामुळे क्षुल्लक अपराधाबद्दलही तो माणसांना हत्तीच्या पायी देत असे, अशी खाफीखानाची साक्ष आहे. खाफीखान हा मोगलांच्या गोटातील इतिहासकार, पण त्याच्याही कानावर संताजी धनाजीच्या स्वभावाच्या कथा गेल्या होत्या. तो सांगतो की खानदानी मराठी सरदार संताजीपेक्षा धनाजीस त्याच्या स्वभावामुळे अधिक मान देतात. धनाजीचे इतर मराठा सरदारांशीच नव्हे तर मोगल सरदारांशी चांगले व शिष्टपणाचे संबंध आहे. स्वकीयच नव्हे तर शत्रूच्या सरदारांशी शिष्टाचाराने वागणारा हा मराठ्यांचा सेनानी मराठी माणसाच्या सुसंस्कृतपणाचा आदर्श मानावास हवा. राजाराम महाराज हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व सौम्य प्रवृत्तीचे राज्यकर्ते होते, पण त्यांच्या नंतरच्या ताराबाई ह्या आग्रही व आक्रमक स्वभावाच्या राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्धीस पावल्या. राज्यकारभार त्यांनी पाहिलाच, पण मोगलांशी चाललेल्या संघर्षात त्यांनी सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट केले. असे खाफी खान लिहितो. आपण राज्यकर्ते आहोत, राज्यकर्त्याने हुकूमत गाजवायची असते, कोणाची हुकूमत स्वीकारायची नसते, असा त्यांचा बाणा होता. काळ बदलला आहे याचे भान संताजीप्रमाणे ताराबाईंना राहिलेले नव्हते. त्यामुळे रामचंद्रपंत अमात्यासारख्या राजसेवकांना ताराबाईंची हुकूमत जाचक वाटल्यास नवल नव्हते. धनाजीसही ती वाटत होती, पण राज्यकर्त्यांसमोर केव्हा माघार घ्यावी आणि केव्हा राज्यकर्त्यांच्या अडचणीचा फायदा घ्यावा याची जाण धनाजीकडे जेवढी होती तेवढी इतर कुणाकडे नव्हती. तो केवळ निष्णात शिपाईगडी नव्हता, तर तो उत्तम मुत्सुद्दी पण होता. जेव्हा खुद्द छत्रपती घराण्यातच यादवी सुरू झाली तेव्हा त्याच्या मुत्सुद्दीचा खरा कस लागला. भल्या भल्यांची सत्वपरीक्षा पाळणारा हा मराठी इतिहासातील क्षण होता. हा क्षण केव्हा तरी येणार याचा निश्चित अंदाज धनाजीस होताच. अशा वेळी काय करायचे याचेही गणित त्याच्या मनाशी मांडलेले होते. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या दोन महान सेनापतींनी मराठीशाहीच्या स्वातंत्र्य युद्धात आपले जीवन अर्पण केले. त्यांच्या शौर्याच्या कथा केवळ प्रेरणादायी नाहीत तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीकही आहेत. संताजी आणि धनाजी यांच्या रणांगणातील विजयांनी मोगल साम्राज्याला सतत हादरे दिले आणि मराठ्यांच्या क्षात्रवृत्तीची ताकद संपूर्ण हिंदुस्थानाला दाखवून दिली. जरी संताजीची शोकांतिका जुलै 1697 मध्ये घडली असली तरीही त्यांचे आणि धनाजीचे योगदान मराठ्यांच्या इतिहासात अमूल्य आहे आणि अमूल्य राहील. या दोन योद्ध्यांचे जीवन हे स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारेच राहील. मराठ्यांच्या स्वातंत्र्याच्या या संघर्षाचा इतिहास पुढेही अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचण्याचे आपले कर्तव्य आहे. संताजी आणि धनाजी यांचे कार्य केवळ रणांगणापुरते मर्यादित नसून ते आपल्याला एक धडा देऊन गेले. स्वातंत्र्याची किंमत ही केवळ रक्ताने चुकावी लागते आणि त्यासाठी धैर्य, निष्ठा आणि अपार शौर्याची आवश्यकता असते. याच इतिहासाचे स्मरण करीत आपण आपले योगदान राष्ट्राच्या सेवेसाठी देऊया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.